नमस्कार शेतकरी बंधूंनो, सर्वप्रथम माझा परिचय. माझं नाव वैभव मोरे. मी कावेरी सीड्स कंपनीमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे. तर आज आपण आहोत हरिचंद पिंपरी, तांडा, तालुका वडवणी, जिल्हा बीड या ठिकाणी. या ठिकाणी कावेरी सीड्स या कंपनीनं ह्या वर्षी एक क्रांतिकारी वाण जे की दुसरा या नावाने दिलेलं आहे. तर दुसरा हे वाण येथील प्रगतशील शेतकरी त्यांचा आपण आधी परिचय जाणून घेऊ. आपलं नाव सांगा. माझं नाव चव्हाण संजय अण्णासाहेब, राहणार हरिचंद्र पिंपरी, तांडा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. ह्या वर्षी मोरे साहेबांना आम्हाला दुसरा हे बॅगचं नवीन वाण दिलं. एक पॉकेट आम्ही आमच्या शेतामध्ये लावलेलं आहे यावर्षी. तर पीक वगैरे मस्त यावर्षी, बोंड वगैरे संख्या भरपूर. कसं वाटतंय सध्या ह्याच्यात काय पाहिलं तुम्ही ह्या वाणामध्ये? बोंडाची साईज मोठी आणि दाट बोंड आहेत. जाड बोंड वाढ- रोगाला रोग अजिबातच नाही, काहीच नाही, रोग एकदम कसलाच last रोग पर्यंत नाही. हिरवागार. शेवटपर्यंत हिरवागार, लाल पण पडलं नाही, काय नाही. तर पाहू शकता ह्या वर्षी थोडंफार प्रमाणात आपण मटेरियल दिलं होतं दुसऱ्या व्हरायटीचं. एकंदरीत हे एक पॅकेट आहे. ते पूर्ण एक पॅकेट जर बघितलं आपण ह्या दुसऱ्या व्हरायटीच्या आधी, सर्वप्रथम आपण कॅरेक्टर बघूया. मुख्य वैशिष्ट्य जर बघितलं, हे सरळ वाढणारं वाण आहे. एकदम बोंड साईज जर बघितली, एकदम मोठे बोंड साईज आहे आणि एकदम जवळजवळ 1 2 3 4 5 6 7. हे कोणतीही फांदी बघा तुम्ही, 1 2 3 4 5 असं प्रत्येक फळफांदी जर बघितली तर 4-5 बोंड 100% आहेत. सध्या हे प्लॉटला 90 दिवस कंप्लीट झाले आहेत. सध्या जर बघितलं 65-70च्या आसपास बोंड आहेत आणि पाती ब्यात एकदम हिरवागार आहे. सांगायची गोष्ट, हाईटसुद्धा एकदम चांगली. तरी ही व्हरायटीचं बोंड एकदम मोठं असल्यामुळे वेचायसुद्धा अत्यंत सोपं जाणारं वाण आहे. तुम्ही हे प्लॉट मध्ये पण पाहू शकता. या कोणतीही फळफांदी बघा तुम्ही, असं जनरली फळफांद्या बघू शकता. हे झाड बघा, ह्याच्यावर तुम्ही जर बघितलं, कीड व रोग एकदम अतिशय कमी मनापेक्षा नाहीतच. अशा पद्धती म्हणजे छोटं पान आणि जास्तीत जास्त बोंड असणारं हे वाण आहे. तर हे वाण एकदम चांगलं बी कीड व रोगाला सुद्धा एकदम कमी बळी पाडणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी येणाऱ्या हंगामात कावेरी सीड्स या कंपनीचं नवीन वाण दुसरा हे आपल्या शेतात लावावे. तर आपण तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू शकता? पुढच्या वर्षी दुसरा बॅग घ्या म्हणा, आपल्याला उत्पन्न चांगलं भेटलं यावर्षी. हां, दुसऱ्या शेतकऱ्याला सांगणार की ही बॅग लावून बघा, जास्त खर्च होणार नाही, फवारणी वगैरे वाचत. फवारणीचा खर्च ह्याच्यामध्ये वाचून जाईल आणि महत्त्वाचं म्हणजे बोंड भरपूर लागतात आणि वेचायसुद्धा अतिशय सोपं जाणारं वाण आहे. तर येणाऱ्या हंगामात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी दुसरा हे वाण आपल्या शेतात लावून अधिकाधिक उत्पादन घ्यायचं. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.